श्री स्वामी समर्थ. अधिक महिन्यामध्ये महिलांनो, देवघरात कुलदेवीला एक वस्तू अर्पण करायची आहे. या अधिक महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची घरच्या घरी खणा नारळाची किंवा साडी चोळीची ओटी आवर्जून भरा. तुम्ही जर तुमच्या मूळ स्थानी, देवी आईच्या मूळ स्थानी जाऊन दर्शन घेत असाल, मानपान करत असाल, मग घरी ओटी नाही भरली तुम्ही तरीही चालेल. आता नाही जमलं तुम्हाला जायला मूळ स्थानी, तर मग घरच्या घरी ओटी जरूर भरा. एखादा मंगळवार, शुक्रवार बघा, अधिक महिना संपण्यापूर्वी आपल्या कुलदेवी आईची ओटी जरूर भरायची आहे. नंतर ते ओटीचं साहित्य घराजवळील एखाद्या कुलदेवीचं मंदिर असेल, तुमच्या गावदेवीचं, तिथं जरी अर्पण करून आलात किंवा ते ओटीचं साहित्य तुम्ही वापरलं चालेल. कुलदेवी आईला एक गोड पानाचा विडा आवर्जून ओटीमध्ये अर्पण करायचा आहे. आणि दर मंगळवारी जरी तुम्ही कुलदेवीला देवघरामध्ये गोड पानाचा विडा किंवा विड्याच्या पानांची माळ अर्पण केली ना, तर विड्याच्या पानांनी देवी आई खूप प्रसन्न होते आणि घरातलं दुःख, दारिद्र्य क्षणात नष्ट करते, दूर करते आणि कायम तिचं घराला, लेकराबाळांना कृपा, छत्र, रक्षण, कवच प्राप्त होत असतं. या अधिक महिन्यामध्ये आपल्या देवी आईला कुंकुमार्चनसुद्धा दर मंगळवारी आणि शुक्रवारी आवर्जून करा. त्याचबरोबर देवी आईला गोड पानाच्या विड्याबरोबर एक नैवेद्य म्हणजे गोड खीर, मग तुम्ही रव्याची बनवा किंवा तांदळाची किंवा शेवयांची, गव्हाची, अशी खिरीचा नैवेद्यसुद्धा आवर्जून देवी आईला दाखवायचा आहे. घराजवळ एखादी लेक असेल, छोटीशी तुमच्या घरातली सुद्धा असली चालेल, तिला हळदी कुंकू लावा आणि तो गोड खिरीचा नैवेद्य त्या मुलीला सुद्धा द्यायचा आहे खायला. खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला. खिरीमध्ये थोडी केशर टाकता आली तर आवर्जून टाका.